हॅलो गाईज. तर आज आपण एक सिंपल टॉपिक बघणार आहे त्याचं नाव आहे टॉक्सिकोव्हिजिलन्स. त्यावर तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये एक एसएक्यू येऊ शकतं. तर हे आज आपण बघतो. टॉक्सिकोव्हिजिलन्स मध्ये बघितले तर दोन शब्द आहेत, एक टॉक्सिक आणि दुसरा व्हिजिलन्स. त्यामध्ये टॉक्सिक शब्दाचं मिनिंग आहे हार्मफुल, डॅमेजिंग आणि इंजुरियस. तर व्हिजिलन्स म्हणजे काय? स्टेट ऑर क्वालिटी ऑफ बिईंग अलर्ट, म्हणजे अलर्ट राहणे किंवा कोणत्या चीजपासून प्रोटेक्शन करणे. ह्याची डेफिनेशन बघितली तर टॉक्सिकोव्हिजिलन्स इज अ ॲक्टिव्ह प्रोसेस of identifying and evaluating the toxic risk existing in a community and evaluating the measures to reduce or eliminate them. म्हणजेच काय की सगळ्यात पहिल्यांदा जे रिस्क फॅक्टर आहेत त्यांना आयडेंटिफाय करायचं आणि त्यावर काही उपाय शोधायचे ज्याने ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याचे गोल काय आहे? The goal of toxicovigilance is to identify specific circumstances or agent giving rise to poisoning or certain population suffering a higher incidence of poisoning. म्हणजेच काय? याचा गोल आहे की जे पॉप्युलेशन पॉइझनिंगच्या रिस्कवर आहे किंवा जी कम्युनिटी रिस्कवर आहे त्यांना आयडेंटिफाय करायचं आणि त्यावर असे मेजर्स, असे प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर्स आपण शोधायचे ज्याने हे सगळं प्रिव्हेंट करता येईल. तर आयुर्वेदामध्ये टॉक्सिकोव्हिजिलन्सचं इम्पॉर्टन्स काय? एक मिसकन्सेप्शन आहे की आयुर्वेदिक मेडिसिन्स हा कोणताही साईड इफेक्ट नसणारे असतात, पण आपण बघतो की जर त्याला चुकीच्या मेथडनं घेतलं गेलं तर ह्याचे भरपूर साईड इफेक्ट असू शकतात. त्यासाठी ह्या प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला त्याचे स्टार्टिंग मटेरियल, त्याचे गुण, त्याचे कर्म, त्याचे बेस या सर्वांचा विचार केला पाहिजे. तर काही उपाय आहेत ज्यांना आपण टॉक्सिकोव्हिजिलन्स इम्प्लिमेंट करू शकतो. जसे इन्व्हेस्टिगेट हेल्थ सिग्नल्स अँड अलर्ट्स फॉरवर्डेड बाय हेल्थ अथॉरिटीज, respond to specific formal requests from the Ministry of Health and other health authorities, provide expertise and contribute to monitoring of toxic effects for humans. Herbal industries need to follow strict guidelines and regulations. तर हा एक सिंपल टॉपिक आहे, ह्याच्या नोट्स तुम्हाला मी टेलिग्रामवर शेअर करतो, तिथून तुम्ही बघू शकता आहे. आणि आपण रसशास्त्राचे अनेक कल्प चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.